खरं तर आज आपण पाहतोय की आपण ज्या विचारांकरता काम करतो त्या विचार परिवारामध्ये एक प्रकारची अनुकूलता देखील आपल्याला पाहायला मिळते। आज देशामध्ये आपल्या विचारांची अनुकूल अशा प्रकारचं सरकार आपल्याला पाहायला मिळतं, राज्यात सरकार आपल्याला पाहायला मिळतं। पण आपलं सरकार आलं म्हणजे आपलं काम संपतं असं नाहीये। या उलट आज तर मी असं म्हणेन की आपल्या पुढे खूप मोठ्या प्रमाणात आव्हानं उभी राहिली आहेत। आणि आव्हानं कशाची आहेत? ज्यावेळी आपला विचार प्रस्थापित होत असतो त्यावेळी त्या विचाराच्या विरोधी शक्ती सैरभैर होतात आणि सैरभैर झालेल्या या ज्या शक्ती असतात या शक्ती कुठेतरी देशाला आणि समाजाला अराजकाकडे कसं नेता येईल याचा प्रयत्न करतात। आज आपण पाहू शकतो अराजकाचं बीजारोपण करण्याची सगळ्यात मोठी जागा ही कॅम्पस झालेला आहे। आज विद्यापीठाच्या कॅम्पसेसमध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता कशी पसरवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। देशातल्या संस्थांवरचा विश्वास कसा उडेल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। आणि विशेषतः काही शक्ती अशा आहेत की ज्या शक्ती आमच्या तरुणाईचं त्या ठिकाणी तरुणाला दिग्भ्रमित करायचं, आमच्या तरुणाईमध्ये नैराश्य पसरवायचं, या देशात तुम्हाला न्याय मिळू शकत नाही, या देशाच्या संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, अशा प्रकारच्या देशाच्या संस्थांच्या प्रती अविश्वास पसरवायचा अशा प्रकारचं एक मोठं कार्य आज आपल्याला कॅम्पसेसमध्ये होताना दिसतंय। आणि दुर्दैवाने शेवटी ज्यावेळेस तरुणाई जी असते तरुणाईचं मन हे बंडखोरीचं मन असतं। एखाद्या गोष्टीत बंडखोरी करणं हे आपल्याला आवडतं, पण ही बंडखोरी कुठल्या दिशेने गेली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं असतं। आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंदांचं आपण सगळ्यांनी नेहमी ऐकलंय। स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की युवा शब्द कसा असतो, तर युवा शब्द हा जर आपण उलटा केला तर तो वायू शब्द बनतो आणि हा वायू चांगला जर असेल तर तो समाजामध्ये प्राणवायू म्हणून समाजाला जगवण्याचं काम करतो। पण तोच वायू बहकला आणि एखाद्या तुफानामध्ये परिवर्तित झाला तर तो समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम देखील करतो, तो प्रदूषित झाला तर समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम देखील करतो। अशाच प्रकारचा वायुरूपी हा जो युवा आहे या युवाला कशा प्रकारे प्रदूषित करता येईल असा एक मोठा प्रयत्न आज देशामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः आज आपण पाहतो की एकीकडे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात हा जो माओवादी विचार आहे, नक्षलवादी विचार आहे, हा विचार संपुष्टात येतोय। ज्यांनी बंदुका हातात घेतल्या होत्या ते मुख्य धारेमध्ये समाविष्ट होत आहेत, पण त्याच वेळी ज्यावेळेस हा विचार तिथे संपतोय त्या विचाराचं प्रतिपादन करणारे हा विचार आता आपल्याला शहरात कसा नेता येईल, हा कॉलेजात कसा नेता येईल, हा कॅम्पसमध्ये कसा नेता येईल आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात, देशाच्या संस्थांच्या विरोधात आपल्याला एक बंड कसं तयार करता येईल अशा प्रकारचा एक मोठा प्रयत्न चाललेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं आपली जबाबदारी वाढली आहे, एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक असं संविधान दिलेलं आहे की जे संविधान जगातलं सर्वोत्तम संविधान आहे। संविधानाचे 75 वर्ष आपण पूर्ण केलेले आहेत। हे संविधान खऱ्या अर्थानं प्रत्येकाला समता आणि बंधुता शिकवणारं संविधान आहे। आणि म्हणून या संविधानानं ज्या संस्था तयार केलेल्या आहेत मग त्या संस्थांमध्ये देशाची पार्लमेंट असेल, देशाची नोकरशाही असेल किंवा देशाची न्याय व्यवस्था असेल किंवा देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत या सगळ्या संस्था अधिक बळकट कशा होतील, याच्यावर लोकांचा विश्वास अधिक कसा वाढेल या दृष्टीनं आपल्याला काम करावं लागणार आहे। आणि म्हणून माझी ही अपेक्षा आहे की विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्ध राष्ट्रवादी ताकदींनी उभं राहून या भारताचं संविधान, या भारताची लोकशाही आपल्याला कशी मजबूत करता येईल, या भारताला आज आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहोत, लवकरच जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत, विकसित भारताकडे आपली वाटचाल चाललेली आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय विचाराने ओतप्रोत अशा प्रकारची तरुणाई ही जर पुढच्या भारताचं संचलन करेल तर निश्चितपणे मला विश्वास आहे की आपल्या पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे 2047 साली विकसित भारताचं ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू।
आणि म्हणूनच याची सुरुवात जर कुठून होणार असेल तर ती खऱ्या अर्थानं आपल्या कॅम्पसेसमधनं होणार आहे, ती आपल्या समाजातनं होणार आहे.